हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 16 फेब्रुवारीला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला देवता मानलं जातं आणि मकर संक्रांती निमित्त सुरू होणारा हळदी कुंकूचा जो समारंभ आहे तर तो रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असतो। रथसप्तमी जी असते तर ती भगवान सूर्याला समर्पित असते आणि सूर्य देवता हे पांढऱ्या 7 घोड्यांवरती सवार झालेले आहेत आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये ही रथसप्तमी तिथी येत असते। तर ही तिथी रथसप्तमी किंवा माघ सप्तमी म्हणून सुद्धा ओळखली जाते। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांनी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची सुरुवात केली होती आणि याचा अर्थ भगवान सूर्याचा जन्मदिवस हा सुद्धा मानला जातो। रथसप्तमी हा दिवस आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस असतो। तर या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं आणि सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान सुद्धा करायचं असतं। एका कलशामध्ये पाणी घेऊन सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडंसं चंदन आणि त्याबरोबरच मिरच्यांच्या ज्या बिया असतात तर त्या सुद्धा आपल्याला टाकायच्या आहेत। त्याबरोबरच लाल रंगाचं फूल टाकायचं आहे। तर या पाण्याने आपल्याला सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य आपण या दिवशी दिलं तर त्यामुळे आपली सर्व वाईट कर्म पापही नष्ट होतात। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। हा उपाय तुम्हाला धनसंपत्ती पैसा मिळवण्यासाठी करायचा आहे। रथसप्तमीच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आयुष्यात आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी हे सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये पैसा भरभरून येईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होईल। कुठलेही कष्ट जर तुम्ही नाही केले आणि फक्त प्रयत्न केले किंवा एका जागी जर तुम्ही बसून हा उपाय केला तर फक्त तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होईल का किंवा मिळेल का, तर नाही। आपण जेव्हा कष्ट करतो, मेहनत करतो, प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्याला कष्टासोबत मेहनती सोबत नशिबाची साथ सुद्धा मिळत असते। नशिबाची साथ आपल्या कष्टाला जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होत असते। तर आपल्या प्रयत्नांना, कष्टाला देवांची साथ हवी असते, देवी देवतांची कृपा आपल्यावरती व्हावी, तेव्हाच आपल्याला नशिबाची साथही मिळत असते। आपण जेव्हा विशिष्ट तिथींना काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं आणि तेव्हा आपलं नशीब सुद्धा आपल्याला साथ हे देत असतं। तर आपण हे जे उपाय करतो त्यासोबतच आपल्याला कष्ट सुद्धा करायचं आहे, तेव्हाच आपल्याला यश हे मिळत असतं। हा उपाय तुम्हाला 16 तारखेला शुक्रवारी सकाळी करायचा आहे। या दिवशी रथसप्तमी आहे। रथसप्तमी सोबतच या दिवशी 5 दुर्मिळ योग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि शुक्रवार सुद्धा आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व सुद्धा अधिकच वाढलेलं आहे। तर हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून तुम्हाला करायचा आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठला तरी सुद्धा चालेल। उठून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे, पांढरे तीळ, चंदन टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, लाल फूल टाकायचं आहे, चंदन टाकायचं आहे आणि लाल मिरचींच्या बिया टाकायच्या आहेत आणि सूर्याला तुम्हाला या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला जर तुम्ही या दिवशी अर्घ्य दिलं तर तुमचे सर्व वाईट पाप कर्म वगैरे नष्ट होतात आणि सूर्यदेवाची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते। तर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे। पूर्वेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे, खाली बसायचं आहे, लाल रंगाचं आसन तुम्हाला बसण्यासाठी घ्यायचं आहे। कोणतीही सेवा उपाय करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। आसन न घेता जर आपण बसलो तर ती संपूर्ण सेवा आणि उपाय हे धरणी मातेला समर्पित होत असतात। त्यामुळे आपल्याला आवर्जून लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तांब्याचं भांडं पाण्याने भरून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तांब्याचा एक दिवा सुद्धा जो आहे तर तो
सुद्धा स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 2 वातींची मिळून 1 वात तुम्हाला घालायची आहे, किंवा तुमच्याकडे जर कलाव्याची वात असेल म्हणजे जो कलावाचा धागा असतो तर त्याचा तुम्हाला वात बनवायची आहे। आता कलावाचा धागा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल, तिथून तुम्हाला तो आणायचा आहे आणि तुम्हाला कलाव्याच्या धाग्याची वात किंवा कापसाची वात ही टाकायची आहे। तुम्हाला थोडंसं लाल रंगाचं कुंकू सुद्धा तुम्ही कापसाच्या वातीला लावलं आणि लाल रंगाची बनवली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला सुद्धा आपल्याला आसन द्यायला विसरायचं नाहीये। धूप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे। सूर्यदेवांना आपल्याला ओवाळायचं आहे। त्यानंतर श्री गणपती बाप्पांचं स्मरण करून 3 वेळेला सूर्याचं तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे। यानंतर तुम्हाला 3 वेळेला सूर्यस्तोत्र पठण करायचं आहे। सूर्यस्तोत्र तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तर मिळेल, तिथे तुम्ही बघून म्हणू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यस्तोत्राचं पठण करायचं आहे। सूर्यदेवाची ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते। सूर्यासमोर बसून आपण जर पठण केलं तर साक्षात सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करत असतात। आता हे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला धनसंपत्तीसाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर त्या इच्छेसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर भाताचा नैवेद्य तुम्हाला सूर्यदेवाला आवर्जून ठेवायचा आहे, दाखवायचा आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हा भात तुम्हाला शिजवायचा आहे। तेल टाकायचं आहे, तुम्हाला जसं तुम्ही नेहमी भात शिजवता त्या पद्धतीने तुम्हाला शिजवायचा आहे। आणि हा जो भात आहे तर तो तुम्हाला सूर्यदेवाला याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये सूर्यासमोर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे। या दिवशी भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। या भातावरती तुम्ही थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा सूर्यदेवाची पूजा करायची आहे। त्याचबरोबर घरामध्ये दूध ओतू घालवायचं आहे। ही प्रथा जी आहे तर ती फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। तर दूध सुद्धा आपल्याला आवर्जून ओतू घालवायचं आहे। ज्या दिशेने दूध ओतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते। त्यामुळे तुम्हाला सूर्यदेवाला दुधाचा सुद्धा या ओतू गेलेल्या दुधाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। आणि असा हा एक उपाय आणि ही सेवा सुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे। तर तुमच्या अजून काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।